Oxford Spoken English course. This is lesson number 5, and in today's lesson we will learn how to make use of have. Have चे अनेक रूप आहेत. प्रेझेंट मधले रूप have, has असे आहेत. पास्ट मधलं रूप had आहे आणि फ्युचर मधलं will have, shall have असं आहे. आता प्रेझेंट मध्ये जेव्हा आपण have वापरतो तेव्हा त्या have चे जे रूप आहेत दोन, have आणि has, याचा अर्थ काय होतो? तर have आणि has या दोनही हेल्पिंग व्हर्बचा अर्थ होतो च्याकडे आहे, च्या जवळ आहे किंवा च्याला आहे. बघा, have आणि has या दोघांच्या मीनिंग मध्ये काहीही फरक नाही. have म्हणजे has आणि has म्हणजे have, आणि दोघांचाही अर्थ आहे च्याकडे असणे. जसं मला जर म्हणायचं असेल की माझ्याकडे कार आहे तर मी म्हणेल आय हॅव अ कार. तेच जर मला असं म्हणायचं आहे की तिला भाऊ आहे तर वाक्य होईल शी हॅज अ ब्रदर. आणि आम्हाला मित्र आहे असं जर म्हणायचं असेल, बघा आमच्याकडे मित्र आहे असं म्हटलं तरी आपल्याला वी हॅव फ्रेंड्स असं म्हणावं लागेल. आमच्याकडे काय आणि आमच्या जवळ काय आणि आम्हाला काय, तिघांचाही म्हणजे ऍक्च्युली इंग्लिशमध्ये जे ट्रान्सलेशन आहे ते सारखंच होईल. वी हॅव फ्रेंड्स, आम्हाला खूप सारे मित्र आहेत. वी हॅव मेनी फ्रेंड्स. आता पुढं आणखी जायच्या आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की वेन टू मेक यूज ऑफ हॅव अँड वेन टू मेक यूज ऑफ हॅज. कारण कुठेही हॅव आणि कुठेही हॅज नाही चालणार. आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला वाक्यातला सब्जेक्ट काय आहे हे आधी बघावं लागेल. जर वाक्यातला सब्जेक्ट जर आय असेल, वी, यू आणि दे, बघा हे चार बिलकुल क्रमानं लक्षात ठेवा. आय, वी, यू आणि दे हे जर आपल्या वाक्याच्या सुरुवातीला आले असेल तर आपल्याला हॅव घ्यायचं आहे, हॅज वापरायचं नाही आहे. हॅज वापरलं तर वाक्य चुकेल. जर आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला ही, शी, इट आलं तर हॅव न घेता हॅज घ्यायचं आहे. आणि लक्षात घ्या, जर वाक्याच्या सुरुवातीला जर सिंग्युलर नाउन आलं असेल, रमेश, गणेश, सीता, गीता, मीना, हिना, अ बॉय, अ गर्ल, कोणतंही नाव जर आलं असेल तर हॅज घ्यायचं आहे. आणि तेच जर नाउन प्लुरल असलं, डॉटर्स, बॉईज, गर्ल्स, पीपल, असं जर अनेक वचन नाउन आलं तर मग त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅव. म्हणजे असा हॅव हॅजचा उपयोग करायचा आहे. हॅव आणि हॅजचा दोघांचा अर्थ सारखा, फक्त फरक काय की आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन सोबत हॅव घ्यायचं. तर ही, शी, इट आणि कोणतंही सिंग्युलर नाउन, एकवचन नाम, याच्यासोबत हॅज घ्यायचं. आणि दोघांचा अर्थ काय? च्याकडे आहे, च्या जवळ असणे, च्याला असणे. जसं मला म्हणायचं आहे की माझ्याकडे पेन आहे तर मी म्हणेल आय हॅव अ पेन. मला दोन भाऊ आहेत तर आय हॅव टू ब्रदर्स. माझ्याकडे जॉब आहे तर मी म्हणेल आय हॅव अ जॉब. म्हणजे च्याकडे आहे, तुमच्या मालकीचा आहे असं जर म्हणायचं असेल तर आपण हॅव हॅज वापरतो प्रेझेंट. मग आता एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे म्हणायचं असेल तर तुम्ही हॅव हॅज म्हणाल. पण एखादी गोष्ट तुमच्याकडे होती किंवा कुणाकडे होती, च्या जवळ होती, च्या ला होती, त्याच्या पोझिशन मध्ये होती, असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपल्याला घ्यायचं आहे हॅड. जसं फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं की माझ्याकडे कार होती. माझ्याकडे कार आहे असं म्हणायचं असेल तर आय हॅव अ कार. पण माझ्याकडे कार होती असं जर म्हणायचं असेल तर आय विल हॅव टू से आय हॅड अ कार. तिच्याकडे जॉब आहे असं म्हणायचं आहे तर शी हॅज अ जॉब. तिच्याकडे जॉब होता तर म्हणावं लागेल शी हॅड अ जॉब. हॅड घ्यावं लागेल. त्यांच्याकडे घर आहे असं म्हणायचं असेल तर दे हॅव अ हाऊस. पण त्यांच्याकडे घर होतं असं जर म्हणायचं असेल तर दे हॅड अ हाऊस. मला म्हणायचं आहे की आमच्याकडे एक खुर्ची आहे तर वी हॅव अ चेअर, आणि आमच्याकडे एक खुर्ची होती असं म्हणायचं असेल तर वी हॅड अ चेअर. अशा प्रकारे च्याकडे होता, च्याकडे होती, च्याकडे होते असं जर म्हणायचं असेल तर हॅड घ्यायचं. तेच जर आता आपल्याला च्याकडे असेल, च्याकडे असणार असं भविष्यकाळी समजा आपल्याला बोलायचं आहे तर मग आपल्याला शॅल हॅव किंवा विल हॅव वापरायचं आहे. आता इथे एक गोष्ट महत्वाची की शॅल आणि विल यापैकी शॅल हे स्पोकन इंग्लिशमध्ये खूप कमी वापरले जाते. तसंही असा रूल आहे फॉर्मल इंग्लिशचा की आय आणि वी या दोनच प्रोनाउन सोबत शॅल वापरता येते. बाकी सर्वांसोबत आपल्याला फ्युचरसाठी विल वापरायचं असते. पण स्पोकन इंग्लिशमध्ये हा रूल पण फॉलो केला जात नाही. स्पोकन इंग्लिशमध्ये सर्रास कोणतंही नाउन असो, कोणतंही प्रोनाउन असो, फ्युचर टेन्स म्हटला की विल घेतात. मग आता ह्या हॅवच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे की आपण शॅल हॅव आणि विल हॅव असे दोन फ्युचर फॉर्म बनतात हॅवचे, पण आपल्याला जास्तीत जास्त विल हॅवचा उपयोग करायचा. आता समजा असं वाक्य आहे की माझ्याकडे पुढच्या वर्षी कार असेल. माझ्याकडे कार आहे असं म्हणायचं आहे तर आय हॅव अ कार. माझ्याकडे कार होती असं म्हणायचं असेल तर आय हॅड अ कार. आणि माझ्याकडे कार असेल, फ्युचर मधली गोष्ट करतो आहे मी, तर मला म्हणावं लागेल आय विल
हॅव अ कार, आय विल हॅव अ कार नेक्स्ट इयर. आता तिला बेबी आहे तर शी हॅज अ बेबी, तिला बेबी होतं शी हॅड अ बेबी, आणि तिला बेबी होणार, तिला बेबी असेल म्हणजे तिला बाळ असेल असं म्हणायचं आहे तर शी विल हॅव अ बेबी सून, तिला लवकरच बाळ असेल. त्यानंतर पुढच्या महिन्यात आमच्या सुट्ट्या असतील. आम्हाला सुट्ट्या आहे वी हॅव हॉलिडेज, आम्हाला सुट्ट्या होत्या वी हॅड हॉलिडेज, आणि आम्हाला सुट्ट्या असतील असं जर म्हणायचं आहे तर वी विल हॅव हॉलिडेज, वी विल हॅव हॉलिडेज नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्यात.